तर आज आपण इथं कशासाठी जमलो आहे हे तर आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. हो हो माहित आहे मला. हो सरपंच साहेब, आपण इथे सगळे गावकरी कशासाठी जमले आहे ते आपल्या सगळ्यांना माहित आहे. तुम्ही समोरच बोला. तुम्ही दोघं लईच पचपचे. अरे तुम्ही दोघं कायला आले इथे मीटिंगला गणपतीच्या? आमच्या दोघातच तर काम आहे. आम्हीच ते मंडप सजवलं सगळा. आमच्या दोघांशिवाय तुमचं काम होणार होतं का? आम्हाला म्हणाले ते. बरं ही बाकीची चर्चा बंद करा. आता मेन मुद्द्यावर येऊ आपण. यावर्षी मंडळाचा अध्यक्ष मीच होणार, कारण मी आपल्या गावचा सगळ्यात मोठा नेता आहे. अरे मग सरपंच निवडणुकीसाठी उभे राहा ना तुम्ही. ही का गणपतीची निवडणूक आहे का? काय सरपंच साहेब, हे आपल्या गणपतीचं मंडळ आहे. इथं आपल्या गावाची पोटनिवडणूक थोडी आहे जे अध्यक्ष तुम्हीच होणार. मी पण बघतोच आता. माझ्याशिवाय तुम्ही गणपती बसवता कसा ते? याच्यात काय एवढं? मग गणपतीच्या जागी तुम्हाला बसवू आम्ही. ए म्हणे जास्त काही बोलू नको, सरपंच साहेब आहेत ते. जाऊ दे ना बे, त्याला कुठं काय समजायला. चाललो मी आता. तुम्ही उद्या माझ्याशिवाय गणपती आणताच कसा ते बघतो मी आता. बाळांनो, तुम्ही सरपंच साहेब सोबत कायला पंगा घेतला? आता उद्या गणपती कोण आणणार? आता टेन्शन घेऊ नका, आम्ही दोघं जण आहो ना. उद्या सरपंच साहेब येतील पण गणपती घेऊन देतील पण. ठीक आहे मग, बघू आता उद्या काय होते ते. अरे वा, इथे किती मस्त मस्त मूर्त्या आहेत. हो सरपंच साहेब, किती मस्त मस्त मूर्त्या आहेत. आपण आपल्या मंडळासाठी इथूनच एखादी मूर्ती घेऊता. काल तुम्ही मंडळातून रागावून गेले. गावकऱ्यांना वाटलं तुम्ही आज मूर्ती घ्यायला येणारच नाही. असं कसं येणार नाही? शेवटी गावचा सरपंच आहे मी. भलेही मंडळाचा अध्यक्ष नसो, पण सरपंचच्या नात्याने मला तर येणंच आहे. हो, तुम्ही जर आले नसते तर आज मूर्ती घ्यायचा काही योग घडत नव्हता. किती खोटा बोलतो बे. मंगाशीच मला म्हणायला होता ते आलं नाही आलं तरी आपण जाऊ मूर्ती आणू म्हणून. शुभ बस नवी, त्या तोंडाला हाड आहे की नाही, जरासा मोका बसणं. त्यानं ऐकलं तर मारल ना दोघाला पण. काय खुसूर करायले रे तुम्ही दोघं जण? काही नाही सरपंच साहेब, ते सांगायला होतं मला कोणती मूर्ती घ्यायची ते. मग कोणची मूर्ती पसंत आली तुमच्या दोघाला याच्यातली? पहा बरं. पाहिलंच आम्ही. आता झाली पसंत मग पाहतो, सांगतो तुम्हाला. शिव्या, ही मूर्ती बाय किती मोठी आहे. हो बे, किती मोठी आहे. हो रे बाळांनो, ही मूर्ती खूप मोठी आहे. मुलांनो इकडे या. का म्हणता सरपंच साहेब? आपण दुकानदाराला बोलू, त्याच्या हाताने मूर्ती पाहू, म्हणजे ते आपल्याला चांगली मूर्ती दाखवल. ओ दुकानदार, या इकडे. अरे बोला पारडीगावचे सरपंच, काय म्हणता? कोणती मूर्ती दाखवू तुम्हाला? आम्हाला चांगली मोठी मूर्ती दाखवा. हे बघा मग, ही किती मोठी मूर्ती आहे बघा. कुठं आहे? आम्हाला दिसायला झाली. पलीकडच्या पेंडॉल मध्ये चला, मग दिसती. चला चला मग लवकर चला. या इकडं. हे पहा किती मोठी मूर्ती आहे. हो सरपंच साहेब, किती मोठी मूर्ती आहे बघा. 10 फुटाची मूर्ती आहे ही. 20,000 रुपयाला पडेल. हो, यावेळी हीच मूर्ती घेऊ आपण. अबे एवढी मोठी मूर्ती घेऊन गेलो तर घरात जायला जागाच नाही राहणार. अबे येडे आहे, ही घरात नाही मंडळात बसवायची आहे आपल्याला. मग मंडळात नाही बसली तर मग मंडळाच्या वरचे पत्र काढून टाका लागतील आपल्याला. चालेल सगळं काढून टाकू. घ्या हीच मूर्ती, चला. हो चला, घ्या, उचला. आणली बघ तुम्ही मूर्ती. आम्हाला वाटलं सरपंच साहेबासोबत आता तुमचं खटकलं, आता का मूर्ती येत नाही मंडळात. अशी कशी येत नाही, आल्याशिवाय राहत नाही. सरपंच साहेब म्हणजे आपल्या मंडळाचे अध्यक्ष. अध्यक्ष म्हणल्यावर मग अध्यक्षाला मूर्ती आणावच लागेल ना भाऊ. मला कसं काय अध्यक्ष बनवलं? त्या दिवशी तर भांडण करायला होता, मी अध्यक्ष बनायला होतो तर. एवढं तर चालूच राहते का? चला आता गणपतीची आरती करू. हो चला, सगळेजण मिळून आरती करू आपण. आजच्या आरतीचा मान आपल्या अध्यक्षांनाच. या अध्यक्ष समोर या. चला रे पोरांनो, करा सुरुवात. सगळे माझ्या मागं आरती म्हणा आता. हो, तू बोलतो पहिले. एक काम करतो तू. ठीक आहे, साईडला तू राय माग, मीच म्हणतो. करा रे सुरू. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा दयाची, सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची, कंठी जळके माळ मुक्ता फळांची, जय देव जय देव जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मान स्वामी मात्रे मान कामना पूर्ती, जय देव जय देव. रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुमकुम केशरा,
हिरे जडित मुकुट शोभतो बरा, रुमझुम तीन पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सर सोंड वक्रतुंड त्रिनयना. दास रामाचा वाटपा हे सदना, संकष्टी पावावे निर्वाही रक्षावे सुरवर वंदना. जय देव जय देव. चला मुलांनो, आता आरती झालेली आहे. चला आता जा आपापल्या घरी. गणपतीला पण बसू द्या आरामानं. दिवसभर तुम्ही लई परेशान केलं.